नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. प्रगट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की काल परवा उद्धव ठाकरेंनी राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं, राम रक्षा आंदोलन. आता उद्धव ठाकरेंना राम रक्षा आंदोलन करायचा काय म्हणजे अधिकार तर आहे त्यांना, पण करून काय फायदा होणार आहे? कारण हेच उद्धव ठाकरे आहेत काय की ज्यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून म्हणजे रामाला सुद्धा गुड बाय करून ते मुख्यमंत्री झाले. म्हणजे मला आठवतं आहे, मोदीजींच्या एका सभेमध्ये ते म्हणले होते, आधी मंदिर मग सरकार. तर आधी मंदिर मग सरकार याच्यामध्ये असतानासुद्धा जेव्हा मुख्यमंत्री व्हायची वेळ आली तेव्हा आधी सरकार मग मंदिर, आणि मग मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला पण ते गेले नाहीत, आमंत्रण असूनसुद्धा ते गेले नाहीत. आणि आज हे रामाची काय रक्षा करणार? कारण ह्यांनी मुख्यमंत्री म्हणजे ज्यांनी मारुतीचा मोठा काय म्हणतात त्याला, ज्यांनी मारुतीचा मोठा अपमान केला ते रामाची रक्षा करणार. आणि रामाला यांच्या रक्षेची गरज नाही आहे. रामाला यांच्या रक्षेची गरज नाही आहे. राम स्वयंभू आहे. त्यांनी रावणाला हरवलं, इतके वर्ष हे करून स्वतःचं मंदिराला ज्यांनी विरोध केला त्यांना भुईसपाट करून त्यांनी स्वतःचं मंदिर बांधून घेतलं काय, आणि ते मोठं होतं आहे. आता तिथे भ्रष्टाचार झालेला आहे याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. त्याच्यावर योगी सरकार योग्य ती कारवाई करत आहे आणि करेल, आणि याच्यापेक्षाही जिथे वाटेल ते तिथे व्यवस्थित कारवाई करतील, याच्यामध्ये काही हे नाही. पण आज उद्धव ठाकरेंना आज आठवलं की त्यांनी रामाच्या याच्यात भ्रष्टाचारामध्ये आपल्याला हे करायचं आहे म्हणून, रामरक्षा करायला पाहिजे म्हणून. रामरक्षा, अरे तुम्ही रामरक्षा, तुम्ही ते टी व्हीवर मी बघितला तो केळसवाणी प्रकार. तिथे तो तुमच्या बाजूला तो तुमचा सर्वनाश करणारा संजय राऊत उभे होते की ज्यांनी काय म्हणतात त्याला, हनुमान चालिसाच्या जागी भीमरूपी म्हटलं. हे इतके तो विद्वान, तुम्ही रामरक्षा तुम्हाला म्हणता तरी येते का? रामरक्षा म्हणायला शेंडी जानववाले हिंदुत्ववालेच बोलवले होते ना तुम्ही, आणि ते बिचारे रामरक्षा म्हणत होते आणि तुम्ही हात जोडून उभे होतात. तुम्हाला रामरक्षा म्हणता येते का? मुखोद्गत आहे का रामरक्षा तुमची? मग रामरक्षा मुखोद्गत असली तरच तुम्ही आणि रामरक्षा कधी म्हणतात? रामरक्षा म्हणतात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, रामाची आराधना करून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी. आज तुम्ही रामरक्षा रामाच्या रक्षणासाठी, अहो रामाला उद्धवाच्या रक्षणाची गरज नाही आहे. उद्धव रामाचं रक्षण करू शकत नाही, कळलं का? जो हनुमानाचा अपमान करतो तो रामाचं काय दगड रक्षण करणार? तो हनुमान चालिसा म्हणण्यासाठी म्हणून नवनीत राणा तिथे आल्या होत्या. तर त्या नवनीत राणांवर तुम्ही आणि त्यांच्या नवऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं. कारण का? तर ते तुमच्या घरापाशी येऊन हनुमान चालिसा म्हणत होता. उद्धव ठाकरे, तुम्हाला समजा एवढं राजकारण येत होतं, तुमचे वडील असते तर त्यांनी आज काय केलं असतं? त्यांनी सांगितलं असतं, ये बाई हनुमान चालिसा म्हणायला, आणि तुम्ही तिच्या बाजूला बसून हनुमान चालिसा म्हटलं असतं. तुम्ही हनुमान चालिसा तुमच्या घरापाशी येऊन म्हणायचं नाही म्हणून तुम्ही तिला जेलमध्ये टाकलं, देशद्रोहाचा खटला भरलात तुम्ही. ही तुमची रामाबद्दलची आस्था, हे तुमचं हनुमानाबद्दलचं प्रेम. कसं तुमचं रक्षण होणार? तुमचं वाटोळंच होणार जे होत चाललेलं आहे. काय तुम्ही रामरक्षा म्हणून काहीही होणार नाही आहे. तुम्ही रामाचा इतका अपमान केला आहे, हनुमानाचा इतका अपमान केलेला आहे की तुम्ही रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. काय आणि तुम्ही काय बोलतायत तुम्ही? म्हणजे तुम्ही हे सगळं बंद करून मातोश्रीत जसं फेसबुकवर होतात, फेसबुकवर पण नाही, नुसतं मातोश्रीतच बसा, किंवा लंडनला 3ऱ्या मातोश्रीमध्ये
कारण तुम्ही जेवढं बोलाल तेवढं तुमचं नुकसान होतं आहे. आणि ज्या बाईंनी सीतामाईची विटंबना केली, रामाची विटंबना केली, लक्ष्मणाची विटंबना केली, त्या बाई तुमच्या प्रवक्त्या आहेत, तुमच्या उपनेत्या आहेत. काय कशाला तुम्हाला राम तुम्हाला पावणार आहे? तुमच्या वडिलांना पावला, कारण त्यांची शिवसेनेच्या लोकांचा कुठलाही सहयोग नसताना सुद्धा ते जेव्हा म्हणले की मला अभिमान आहे शिवसैनिकांनी समजा बाबरी मशीद पाडली असेल तर, आणि तुम्ही 92 साली दांगे झाले त्याच्याबद्दल तुम्ही मुसलमानांची माफी मागितली आणि आता रामरक्षा म्हणायला निघालात. ते रामाला तुमच्या रक्षेची काहीही गरज नाही आहे आणि राम तुमचं रक्षणसुद्धा करणार नाही. त्याच्यासाठी प्रायश्चित्त घ्यावं लागतं, जे तुम्ही जन्मात कधी घेतलं नाही. कारण प्रायश्चित करायला द्यावं लागतं. तुमच्याकडे फक्त इनकमिंग आहे. त्यामुळे ज्यांनी हनुमानाचा अपमान केला तो रामाची काय रक्षा करणार, आणि त्याला रामरक्षा काय, आणि शेवटी शेंडी जानवंच रामरक्षा म्हणाला तिथे होतं. आज एवढंच. धन्यवाद.